नमस्कार मित्रांनो, तुम्ही पावसाची वाट बघताय का? मग हा अपडेट तुमच्यासाठीच आहे. सुरुवातीलाच सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माहिती उपयोगी पडली तर लाईक करा आणि तुमच्या भागात पावसाचं काय वातावरण आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया पूर्ण माहिती. मे महिन्याच्या शेवटी राज्यात दमदार एंट्री करणाऱ्या मान्सूनने काही दिवसापूर्वी विश्रांती घेतली. सुरुवातीच्या पावसाने थोडं समाधान दिलं खरं, पण नंतरनं अचानक शांतता पसरली. शेतकरी असो वा सामान्य नागरिक सगळे डोळे लावून बसलेत पावसाच्या प्रतीक्षेत. पण आता हवामान विभागाकडून मोठी दिलासादायक बातमी आली आहे. 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. होय, हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की 13 जूनपासून मान्सून महाराष्ट्रात पुन्हा धडक देणार आहे. पावसाचं हे दुसरं वळण राज्याच्या बऱ्याच भागात तगडं आगमन करणार आहे. त्याआधी पाऊस पडणार 9 आणि 10 जूनला महत्त्वाचे. हवामान खात्याने सांगितलं आहे की 9 आणि 10 जून रोजी राज्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गडगडाटासह पावसाच्या सरी होणार आहेत. घाट भागात येलो अलर्ट, वाऱ्यांचा वेग 50 किमी ताशी राहणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सातारा, पुणे आणि घाट परिसरात 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. या भागात मेघगर्जना, विजा, जोरदार सरी आणि वाहतूक अडथळा येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. पावसाने थोडा विश्रांती घेतल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे अन्य शहरांमध्ये तापमान वाढलेलं आहे. जर काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या तर बहुतेक भागात ढगाळ वातावरणामुळे घाम जाणारा उकाडा लोकांना त्रास देतोय.